आपण ना आपल्या जीवनामध्ये खूप छान सक्सेस मिळू शकतो. पण एकच पॉईंटमुळे आपण थोडं मागे राहतो. ते म्हणजे एक्सक्यूज. वेगवेगळे एक्सक्यूज देत राहायचे, वेगवेगळे कारणं देत राहायचे आणि त्याने काय होतं मग? जी आपली करण्याची आपली जी क्षमता आहे, आपल्यात जी क्वालिटी आहे, ती व्यवस्थितपैकी आपण दाखवू शकत नाही प्रॅक्टिकली. कारण आपण एक्सक्यूज सांगतो आणि त्याच्यानंतर त्या गोष्टीचा छान विचार करत नाही आणि त्याच्यामुळे आपण आपण ज्यावेळेस म्हणतो, की नाही माझ्यामध्ये ती क्वालिटी नाही आहे, मी करू नाही शकत किंवा मी सक्सेस होऊ शकत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं एकच कारण आहे, आपण जर एक्सक्यूज द्यायचे बंद केले ना, तर बरोबर आपण खूप छान अचीव्ह करू शकतो. माझ्या स्वतःबद्दल एक छोटंसं उदाहरण सांगायचा मी प्रयत्न करते, की ज्यावेळेस मला 12 शिकायची होती आणि त्यावेळेस असं झालं होतं, की माझं अगोदर म्हणजे 11वी मध्ये जायच्या अगोदर माझं लग्न झालं होतं. त्याच्यामुळे काय झालं, मला जे माझ्या मनामध्ये शिकायचं होतं, मला असं वाटत होतं त्यावेळेस, की मी असं छान शिकेल, म्हणजे डी-एडला नंबर लागेल, मग मी टीचर बनेल. बस एवढं माझ्या डोक्यात होतं. त्याच्यामुळे ना दुसऱ्या मुली खूप छान अभ्यास करतायत, तर मी पण त्यांच्यासारखा अभ्यास करेल आणि मी पण जॉबला लागेल. मग माझ्याकडे जे पैसे येतील त्याने मी खूप छान घर चालवेल. हे माझं हमेशा ड्रीम होतं. त्याच्यामुळे काय झालं, की मला शिकण्याची ती आवड होती, पण आता लग्न लवकर करण्यात आलं माझं. तर आणि मला खूप काही शिकायचं होतं ना, मी कंटिन्यू ठेवलं. लग्न झालं, तरी मी 11वीत ॲडमिशन घेतलं, 11वीचं झालं. पण ज्यावेळेस मी 12वीला गेले, तर मला स्वतःला म्हणजे असं वाटायचं, की लवकर बाळ होऊ नये आणि मी खूप मोठं व्हावं, खूप काय अचीव्ह करायचं. मला जर बाळ झालं, तर मला शिकता नाही येणार, मग त्याच्यामुळे मला ड्युटी नाही करता येणार, ह्याची भीती वाटत होती. आणि योगायोगाने असं झालं, की मी 12वीत असतानाच मला बाळ होतं आणि मग काय व्हायचं, की असं वाटायचं, की अरे यार, मी जाऊ का नको? मी जर हायस्कूलला गेले, कॉलेजमध्ये गेले, तर मला मुली हसतील, माझ्याशी बोलतील का नाही, मैत्री करतील का नाही? तर मी कुठेतरी अशी डर राहायची. मी हसायची नाही, नाराज राहायची. पण मला शिकायचं होतं, हे खूप मनातून होतं. पण आता प्रेग्नेंट होते, तर काय करायचं? तर मी त्यावेळेस घरी येऊन आईला सांगायची, की "आई मला नको वाटतंय जायला आता." तर मी ज्यावेळेस कॉलेज असताना माहेरी आली होती ना, त्यावेळेस आई मला म्हटली, की "बघ, आता ह्या मुलींचे लग्न नाही झालेले. त्याच्यामुळे ह्या मुली वेगळा विचार करत असतील, की त्यांना असं वाटत असेल, अरे वैशालीचं लवकर लग्न झालं. पण आता आपण तुझं लवकर लग्न केलं, तर लग्न झाल्याच्या नंतर काय जीवन असतं, काय लाईफ असते हे सरांना माहिती आहे. त्याच्यामुळे सर तुला असं तर म्हणणार नाही ना, की तू कॉलेजमध्ये येऊ नको. सर तर तुला काय बोलतायत का?" म्हटलं, "नाही." पण मला खूप अवघडल्यासारखं होतं का. तर आई म्हटली, "बघ आता हे सगळं तुला व्यवस्थित पार पाडावं लागेल. तुला पुढे होऊन हे शिक्षण पूर्णच करावं लागेल आणि तू बाळाचा विचार करू नको. तू तुझ्या शिक्षणाकडे लक्ष दे." आणि मग मी कंटिन्यू 12वी करत राहिले. त्याच्यात मला थोडे-थोडे प्रॉब्लेम येत होते, की जसं अगोदर आम्ही फ्रेंडली खेळत होतो, तर तसं काहीच नव्हतं. मी सगळ्यांच्या लास्ट बेंचवर बसायचे आणि विशेष म्हणजे सगळ्यांचे युनिफॉर्म होते. तर त्याच कलरची मला आईने साडी घेतली होती. त्याच्यामुळे ती साडी घालून रोज मी मिक्स होण्याचा प्रयत्न करत होते, की त्यांच्यात जर मी मिक्स राहिले, तर माझी 12वी छान होईल आणि मी थोडीशी वेगळी नाही पडणार, असं मला वाटत होतं. पण खरं तर मी खरंच आज मला असं वाटतंय, मी सगळ्यांपेक्षा खरीच वेगळी. आज मला वाटते, पण त्यावेळेस मी वेगळी होऊ नये म्हणून मी खूप स्वतःला लपवून ठेवत होते. आणि नंतर काय झालं, की ज्यावेळेस एक्झाम होती, त्यावेळेस मी माझ्या बाळाला, त्या मुलीला घेऊन डेस्कला झोळी बांधली आणि एक्झामच्या वेळेस सगळे माझे जे एक्झामचे पेपर झाले, त्यावेळेस आम्ही दोघी म्हणजे तिघी यायचो. आई बाळाला घेऊन बसायची आणि मी. तर डेस्कला पहिली झोळी बांधायची आणि नंतर एक्झाम द्यायची. एक्झाममध्ये ती उठली, ती रडली, मधी-मधी तिला जवळ घ्यायचं, परत तिला ठेवायचं, परत एक्झाम द्यायची. मला काहीच म्हणजे माझ्या डोक्यात काहीच नव्हतं. कोण हसतंय, कोण काय म्हणतंय, कोण माझ्याकडे बघतंय. माझ्या डोक्यात एकच, मी 12वी खूप छान देतेय आणि मी पास होणार आहे आणि मला खूप चांगले मार्क पडणार. मी असं माझ्या डोक्यात कधी आलं नाही, की मी प्रेग्नंट आहे. मी ज्यावेळेस अभ्यासाला बसते, माझी कंबर अवघडून जातीये, मला शूचा त्रास होतोय, मला जेवण नाही जात, मला मळमळ होतंय. असं कधी माझ्या लक्षातच नाही आलं. माझ्या डोक्यात एकच, की माझं शिक्षण तर चालू आहे ना, बास. मला शिकायची तर परमिशन दिली ना. सासरच्या लोकांनी मला शिकायची परमिशन दिली. ह्या एका आनंदामुळं मी कंटिन्यू माझं 12वीचं कॉलेज पूर्ण केलं. प्रेग्नेंट असताना मी असं कोणी मला बोलू, नाही बोलू. मी खुश राहायचा प्रयत्न केला. का तर मला चान्स तर मिळाला. जर मला म्हटलेच असते, की शिकू नको, तर माझं स्वप्नांचं काय झालं असतं. ह्या एका शब्दामुळे माझ्यामध्ये ती एनर्जी यायची आणि मी खूप छान मला खूप छान मार्क्स पास मिळाले. झाले. मिळाले. तो तर आनंद वेगळाच होता. पण अरे यार, मी अचीव्ह केलं. जरी आपली सिच्युएशन बिकट होती, जरी आपलं लवकर लग्न झालं असेल, पण मी शिकले. मला शिकायला भेटले. हा आनंदच होता. आणि मग आता ज्यावेळेस विचारतात, की तुला किती त्रास झाला असेल, तुला हे दुखलं असेल, तुला ते दुखलं असेल, तर वाटतं की अरे माझ्याकडे ते एक्सक्यूज नव्हतेच, की मी हे सांगितल्यावर मला आराम भेटेल आणि ते सांगितलं तर मला ते भेटेल, असं काहीच नव्हतं. मला फक्त एकच माझं टार्गेट होतं,
मला शिकायला भेटतंय आणि तो आनंद खूप मोठा होता माझ्यासाठी. ते बाळ झाल्याच्या नंतर ज्यावेळेस ते रडायचं रात्री आणि मग मला उठायचा कंटाळा यायचा, कारण मी रोज असं मला असं वाटायचं आपल्याला चांगले मार्क पडले पाहिजे. जर मला मार्क कमी पडले तर सासरची लोक परत नावं ठेवतील. ह्या एका विचारामुळे मी चांगले अभ्यासाचा विचार करायचे. बाळ जर रडायला लागलं तर आईला म्हणायचे, आई तू घेऊन जा ना तिला बाहेर, तू मुलगी झाली, तिचं नाव दिव्या आहे. तर मला हे सांगायचं आहे की एक्सक्यूज द्यायची बंद करा. म्हणजे तुमच्यात ना खरंच टॅलेंट येऊ शकतो. आणि आज सगळं हे जे आज मी तुमच्या समोर उभा आहे ते असं आहे की आपण अगोदर आहे ना कोणत्या तरी सिच्युएशनमध्ये, कोणत्याही सिच्युएशनमध्ये ठामपणे ज्यावेळेस उभा असतात ना त्यावेळेस बरोबर आपली हिस्ट्री तयार होत असते. त्याच्यामुळे आजपासून तुम्ही एक लक्षात ठेवा, एक फोकसने आपलं टार्गेट ठरवलं पाहिजे. आपला एक फोकस राहिला पाहिजे आणि आपलं जर फोकस असेल ना आपल्याला कोणतेच एक्सक्यूज आठवत नाहीत. आपण खूप ठाम राहतो आणि बरोबर आपलं टार्गेट अचीव करतो. त्याच्यामुळे आजपासून एक्सक्यूज बंद आणि काम खूप आनंदाने, एकदम हॅपी मूडने, खूप मस्त करत राहायचं. तुम्ही वेळात वेळ काढून माझा आजचा व्हिडिओ ऐकला त्याच्याबद्दल खूप सारे धन्यवाद. आणि तुम्हाला जर अशीच स्टोरी तुमची असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. मी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमची स्टोरी नक्कीच पॉडकास्ट करेल. तर थँक्यू व्हेरी मच.